विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय घेतलं होतं माहिती आहे ना आपल्याला, की आपण व्याकरणातील जे आपली प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये किती गुण असतात. आता त्या गुण असतात त्याबद्दलप्रमाणे आपण त्या व्याकरणातील प्रत्येक प्रकार कोणते कोणते प्रश्न येणार ह्याचंसुद्धा आपण उजळणी केली होती. आता आपण फक्त याचं काय त्याच्यातून आता त्याचं आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. वाक्याचे प्रकार आणि वाक्य रूपांतर. बरोबर, पहिला हा आपला प्रश्न असणार आहे. आता वाक्याचे प्रकार. वाक्य कसं बनलं जातं? वाक्य बनण्यासाठी आपल्याला शब्दाची जुळवणी करावी लागते. शब्द जुळणी करून जी अर्थपूर्ण रचना तयार होते त्यालाच वाक्य असे म्हणतात. आता ही शब्दाची जुळवणी कशी केली जाते? आपल्याकडे बाराखडी असणं गरजेचं असतं. बाराखडीबरोबर आपल्याला काना, मात्रा, वेलांटी हेही असणं गरजेचं असतं. आणि आपल्याला हे शब्द बनताना आपल्याला कोण सांगत नाही की हा शब्द असा असा बनला आहे, आता तू बोल म्हणून. कारण ती रचना आपोआप आपल्यामध्ये अर्थपूर्ण रचना आपल्यामध्ये तयार होते आणि ती अर्थपूर्ण रचना एकदा तयार झाली की आपले ते वाक्य तयार होतं. त्यालाच आपण असे काय बोलतो, त्याच्यामध्ये संपूर्ण शब्द बोलण्याच्या वाक्य जे शब्द आपण जॉईन करून बोलतो, जी शब्द रचना तयार करतो त्याला वाक्य असे म्हणतात. ओके, ही त्याची व्याख्या झाली. आता त्या वाक्याच्या प्रकारामध्ये वाक्याचे मुख्य 4 प्रकार आहेत. आता मुख्य 4 प्रकार कोणते आहेत? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पण आपण हे व्याकरणामध्ये कोणते पॉईंट्स मुद्दे आहेत हे आपण बघितले होते. आता हे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये कसं असतं वाक्य आणि ह्याची व्याख्या काय असते ते आपण पहिले बघूया. ज्या वाक्यात एखाद्या गोष्टीचे केवळ विधान केलेले असते. बघा विद्यार्थी, ज्या वाक्यात एखाद्या गोष्टीचे केवळ विधान केलेलं असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ओके, केवळ विधान आहे की सिंपल सेंटेन्स बनवलेलं असतं आणि त्यामध्ये ना होकारार्थी असतं ना नकारार्थी, एकदम सिंपल सेंटेन्समध्ये केलेलं असतं. त्यामुळे त्या अशा शब्दाला तुम्ही काय बोलता? विधानार्थी वाक्य. आता ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. हे 2 प्रकार आपण नंतर बघणार आहोत. ओके, ह्याचं फार म्हणजे साधारण ह्याने उदाहरण दिलेले आहेत. उदाहरण बघा काय आहे. गुलाबाचे फूल फार सुंदर आहे. ओके, हे विधान आहे. दुसरं काय आहे विधान? शिक्षक वर्गात धडा शिकवतात. ओके, हे पण विधानच आहे. तिसरं आहे मांजरीचे पिल्लू गोजीरवाणी दिसते. एकदम साधं उदाहरणामध्ये त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे, म्हणजे विधान करून दाखवलेलं आहे तुम्हाला. नंतर आहे औषध गोड नसते. ओके, हे नकारार्थी सेंटेन्स आहे. हे तुम्हाला विधान करून दिलेले सांगितलेले आहेत त्यांनी. बरोबर, हे विधानार्थी वाक्य झालं. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. काय प्रश्न बनवायचा आहे आपल्याला, कारण त्यांनी तर वाक्य दिलेलं असतं. फक्त आपल्याला त्यामध्ये प्रश्न बनवताना काय करायचं असतं? कोण, कोणाला, कधी, कसे, केव्हा, का, हे असे हे जे आहेत प्रश्न करताना आपण वापरणारे शब्द हे आपल्याला येणं गरजेचं असतं. कारण कुठेही आपण वापरू शकत नाही ते. त्याचबरोबर आपल्याला त्याच्याबरोबर काय हवं आहे? सिम्बॉल आणि की चिन्ह, प्रश्नचिन्ह. ते प्रश्नचिन्ह हे जर आपल्याला माहीत नसेल तर प्रश्नचिन्ह नसेल आपण त्या प्रश्नाच्या वाटी लावलं तर आपला प्रश्न तयार होत नाही. त्यासाठी काय आहे, याची व्याख्या काय आहे? ज्या वाक्यात काहीतरी माहिती मिळवण्याच्या हेतूने प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. माहिती आहे तुम्हाला, कोणत्याही वाक्यामध्ये काहीतरी माहिती, आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला काय हवं असतं? काही ना काहीतरी माहिती हवी असते. त्या माहितीच्या हेतूनेच आपण प्रश्न विचारतो आणि त्यानंतर ते प्रश्न विचारताना नंतर आपला जो प्रश्नचिन्ह लागलं जातं त्याला प्रश्नार्थी चिन्ह असे म्हटले जाते. ओके, हे झालं प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर आहे तुमचं विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये उदाहरण दिलेले आहे त्यांनी. मांजरीचे पिल्लू गोजीरवाणे दिसते का? आता तुम्हाला माहिती आहे, आता ह्यामध्ये आहे ना विधानार्थी वाक्य पण आहे. हे तुम्हाला दिसत आहे की ते जर मी कावर असं हे पेन्सिल ठेवली आहे तर आता हे सिंपल सेंटेन्स होते बघा. विधानार्थी वाक्य मांजरीचे पिल्लू गोजीरवाणे दिसते. ओके, हे एकदम साधं वाक्य आहे आणि ह्याला तुम्हाला प्रश्नार्थी करायचं आहे. ते ह्या प्रश्नार्थी वाक्य करताना तुम्ही पुढे काय लावलं? फक्त का लावला आणि त्याचबरोबर तुम्ही काय केलं? का लावल्याबरोबर तुम्ही इथे प्रश्नचिन्ह पण दिलं. बरोबर, म्हणजे काय झालं? हा प्रश्न तयार झाला.
त्यानंतर आहे वर्गात मुले गोंधळ घालत नाहीत. आता इथे नाहीतपर्यंत तुम्ही बघितलं ना, ते हे काय आहे, विधान आहे. आणि जर पुढे तुम्ही का लावलात, आता नाहीतपर्यंत, फक्त नाहीतपर्यंत, आणि नाहीतचं इथे हे केलं ना, तर हे कुठलं होतं, नकारार्थी सेंटेन्स विधानार्थीमधलं. ओके. आणि जर आता इथे का लावला, तर का लावल्याने प्रश्नचिन्ह दिलं, तर हे काय झालं, प्रश्नार्थी वाक्य झालं. राम गावाला गेला का. ओके. आता राम गावाला गेला का. आता राम गावाला गेला असं जर म्हटलं, पण पुढे आपल्याला विचारायचं आहे गेला का, म्हणजे का गेला का, म्हणजे तो गेला आहे की नाही आहे हे आपल्याला कळण्यासाठी. आणि त्यानंतर त्याच्यात ते प्रश्नार्थी चिन्ह लावलेलं आहे. आणखीन पण उदाहरणात आहेत. मांजरीचे पिल्लू कसे दिसते. ओके. आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं का कोणाला कसे, हे आपल्याला सेंटेन्स आतमध्ये घालता आले पाहिजेत, म्हणजे वाक्य. मांजरीचे पिल्लू कसे दिसते. आता मांजरीचे पिल्लू छान दिसत असेल तर आपण विचारणार ना की कसे दिसते ते. त्यासाठी तुम्ही रोज वर्तमानपत्रे वाचता का. शिक्षक वर्गात धडा शिकवित आहेत का. याने की हे काय का आणि हा प्रश्नचिन्ह हे गरजेचे आहे. हे जर आपण नाही वापरलं तर आपल्याला ह्याचे मार्क्स मिळणार नाही. ओके. हे मेन आहे, काय आहे तुमचा मुद्दा मेन, की का कसे हे वापरणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा जो सिम्बॉल आहे, प्रश्नचिन्ह आहे, हे लावणं गरजेचं आहे, कारण ह्याला अर्धा मार्क्स असतो आणि ह्याला अर्धा मार्क्स असतो, आणि हे दोन्ही मिळून तुमचा 1 मार्क्स तयार होतो. ओके. त्यामुळे तुम्हाला ते मार्क्स मिळत असतात. ओके. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हही वापरलेले असते. हे चिन्ह आहे माहिती आहे तुम्हाला, हे मुलांना विद्यार्थी, हे चिन्ह वापरलेले असते. आता ह्या चिन्हामध्ये आता तुम्ही बघा, इथे सेंटेन्स दिलं आहे, किती उंच आहे हा हिमालय. ओके. ह्या हिमालयाला हा सिम्बॉल दिलेला आहे, चिन्ह दिलेला आहे. ओके. तुम्ही खाली जा. ओके. हे पण आहे. वा बहुत खूप. इथे बघा 2 इथे उद्गारार्थीच्या चिन्हाचं हे केलेलं आहे. ओके. नंतर इकडे पण आहे बघा सेंटेन्स, अबब केवढा मोठा हा साप. दोन्हीकडे त्याने विधानार्थी सेंटेन्सिंगमध्ये काय केलं आहे, अबब ह्या वापरलेले आहे उद्गारवाची शब्द, परत त्याबरोबर उद्गारार्थी चिन्ह पण वापरलेले आहे. हे जे आपल्याला दिसते आपल्याला हे सिम्बॉल काय आहे, म्हणजे हे चिन्ह गरजेचं आहे. हे चिन्ह नाही वापरलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. हे जे तुम्हाला जर तुम्ही अबब वा 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 खूप छान असं जर सेंटेन्स त्यातमध्ये नाही वापरलं उद्गारवाची चिन्हामध्ये, तर तुमचे मार्क्स कट होऊन जातात. नुसतं सिम्पल सेंटेन्स लिहिलं, नुसतंच वाक्य लिहिलं तर त्याला मार्क्स मिळत नाही. ओके. अरे रे खूप वाईट झाले. बघा इथे पण आहे अरे रे खूप वाईट झाले. इथे पण सिम्बॉल आहे, हे अरे रे हा शब्द आहे तोंडातून निघालेला, आणि खूप वाईट झाले. साधा शब्द काय होता तिथे प्रश्नार्थीमध्ये, प्रश्न तुम्हाला काय विचारलेलं, खूप वाईट झाले. ओके. त्याचं तुम्ही काय केलं, विधानार्थी वाक्य ह्याच्यामध्ये उद्गारार्थी वाक्यामध्ये अरे रे, आणि त्याला काय केलं, हा सिम्बॉल लावला आणि इकडे एक सिम्बॉल लावला, यानी की प्रश्नचिन्ह, आणि की तुम्हाला काय करावं लागलं इथं, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह द्यावं लागलं. हे चिन्ह दिल्यामुळे तुमचं काय झालं, उद्गारार्थी वाक्य झालं आहे. ओके. त्यानंतर हे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश या गोष्टीचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात. ओके. आज्ञा म्हणजे काय, आपण कोणाला तरी आज्ञा करतो, हे कर ते, म्हणजे आज्ञा करतो, प्लीज देणारे, असं आज्ञा करतो, जा हे कर जा काम करायला. आशीर्वाद, कोणाला तरी आशीर्वाद देतो, बरोबर. मग प्रार्थना करतो, रिक्वेस्ट, विनंती, उपदेश, हे सगळं आपण करतो, ते त्या गोष्टींना काय बोलतात, आज्ञार्थी वाक्य बोलतात. ओके. त्याच वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हटले जाते. मुलांनो आता अभ्यासाला बसा. बरोबर. हे काय सांगितलेलं आहे, आज्ञा केली आहे का ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे सांगा जरा, विनंती केली आहे की उपदेश केला आहे की आज्ञा केली आहे, यातून तुम्हाला समजेल. काय केलं आहे, ऑर्डर दिलेले आहे मुलांनो आता अभ्यासाला बसा. ओके. तुम्ही खाली जा, हे पण ऑर्डरच दिलेले आहे,
म्हणजे आज्ञा दिलेली आहे. रीना मला गार पाणी प्यायला दे. हे काय केलं आहे? विनंती केलेली आहे. ओके. कोणाकडून तर आपण काहीतरी मागतो तेव्हा काय असतं? विनंती केलेली असते. ओके. नंतर आहे ह्या खिडक्या बघ. बरोबर. हा काय आहे? उपदेश आहे. ह्या खिडक्या बघ यानी की उपदेश आहे. उठा, थोडा आराम करा. ओके. हा काय आहे? हे आपल्याला काय केलेली आहे? ऑर्डर दिलेली आहे. तू आहारात बदल कर. ओके. ही तू आहारात यानी की हे पण उपदेश दिलेलं आहे. हे तुम्हाला कशामध्ये आहेत? आज्ञार्थी वाक्यामध्ये असं आपल्याला वाक्य करता येणं गरजेचं असतं. ओके. वाक्याचे मुख्य 4 प्रकार आपण शिकलो, पण आणखीन 2 प्रकाराची आपण ओळख करून घेणार आहोत. या प्रकारचा विधानार्थी वाक्यात समावेश झालेला असतो. त्यामध्ये होकारार्थी वाक्य असतं आणि एक नकारार्थी वाक्य असतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की ह्या दोघांचा आपण शेवटी अभ्यास करणार आहोत. होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता वाक्यातील विधानार्थी होकारार्थी असतात तर काही असतात ती नकारार्थी असतात. ओके. आता इकडेच बघा ना. फॉर एक्झाम्पल याने की उदाहरण दिलं आहे. मी सत्य बोलतो. हे वाक्य काय आहे? मी सत्य बोलतो. ह्याला नकारार्थी करायचं आहे. हां. हे काय आहे? मी सत्य बोलतो हे होकारार्थी वाक्य आहे. ह्याला आपल्याला त्यांनी काय सांगितले? नकारार्थी करायला. नकारार्थी करताना मग कसं आपण वाक्य बोलणार? मी असत्य बोलत नाही. बरोबर. मी असत्य बोलत नाही. कारण ह्याच्यामधून आपण वाक्य बदललं नाही आहे. वाक्याचा अर्थ बदललेला नाही आहे. फक्त आपण काय केलेलं आहे? मी असत्य बोलत नाही आहे यानी की मी सत्यच बोलतो, खरंच बोलतो म्हणजे आणि मी असत्य बोलत नाही. दुसरं वाक्य बघा. शाळा जवळ आहे. ओके. याचं पण नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर शाळा दूर नाही. ओके. म्हणजे शाळा जवळ आहे, शाळा माझी काही दूर नाही आहे. बरोबर ना. तिसरं वाक्य. दादा हुशार आहे. नकारार्थीच करायचं आहे याचं. बघा. दादा मठ्ठ किंवा ढ नाही आहे. बरोबर. दादा हुशार तर आहे पण मठ्ठ किंवा ढ पण नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य बनवायचे असतात. याप्रमाणे वर्गातील वरील प्रकारच्या वाक्याचं परिवर्तन करताना यानी की अर्थ बदलू द्यायचा नाही आहे. ओके. ही जी वरील प्रकारची वाक्य आहेत होकारार्थी आणि नकारार्थी यांचा अर्थ बिलकुल बदलायचा नसतो. वाक्य तेच असतं, फक्त त्याच्यामध्ये नकारार्थी सेंटेन्स आहे ते घालायचं असतं. म्हणजे वाक्य घालायचं असतं नकारार्थी शब्द आणि ते वाक्यामध्ये परिवर्तन होता कामा नये, बदल होता कामा नये. बघितलं ना तुम्ही. मी सत्य बोलतो हे वाक्य बदललं का? मी असत्य बोलत नाही. बरोबर ना. यानी की त्याचा मिनिंग तोच निघाला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ तोच निघाला पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच असू द्या. पुढच्या वेळी आपण पुढचं ग्रामर घेऊ. त्यामुळे वाक्याचे प्रकार घेऊ. म्हणजे वाक्याचे प्रकाराचे ओळख करून घेऊ. म्हणजे कसं वाक्य बनवलं जातं. म्हणजे शब्दाच्या जाती पण घेऊ त्याच्यामध्ये. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अवयव हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. ओके. आता तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही या लेक्चरला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर सतत तुम्ही अभ्यासासाठी, फक्त अभ्यासासाठी या आणि अभ्यासच करा. ओके. उपदेशाचे डोस देण्यासाठी येऊ नये.